तर पालक मित्रांनो, RT ॲडमिशन 2026-27 आज आपण पाहणार आहोत की RT लॉटरीमध्ये पहिले प्राधान्य कोणाला असते किंवा पहिला नंबर हा कोणाचा लागतो. तर RTचे असे नियम आहेत की समजा जर RT ॲडमिशनमध्ये अर्ज क्षमतेपेक्षा जास्त आले असतील अशाच शाळांसाठी लॉटरी काढली जाते. म्हणजे समजा जर RTचे 25% जागा असतील, आरक्षित जागांपेक्षा अर्जांची संख्या जास्त आली असेल तरच लॉटरी काढली जाते, अन्यथा डायरेक्ट ॲडमिशन केले जाते. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की समजा एखाद्या शाळेमध्ये जर 25 जागा असतील आणि 10च अर्ज आले असतील तर तिथे डायरेक्ट ॲडमिशन देण्यात येईल, आणि जर 25 जागांपेक्षा जास्त अर्ज आले असतील तर तिथे लॉटरी पद्धत लागू होईल. आणखी दुसरा मुद्दा असा आहे की सर्व पसंतीचा विचार. जर एका उमेदवाराने 2-3 शाळा भरल्या असतील तर त्याला दोन्ही सुद्धा शाळेमध्ये ॲडमिशन मिळाले असेल तर त्याला दोन्ही शाळेमध्ये त्याचे नाव येते. दुसऱ्या शाळेमधून त्याचे नाव कमी केले जात नाही. दुसऱ्या शाळेमध्ये पण त्याचे नाव ठेवले जाते, पहिल्या शाळेमध्ये पण नाव असते, आणि जेव्हा वेटिंग यादी प्रदर्शित केली जाते तेव्हा दुसऱ्या शाळेमधून ज्याचे नाव आले आहे तिथून त्या विद्यार्थ्याचे नाव वगळून दुसऱ्याला नंबर दिला जातो. तिसरा मुद्दा असा आहे की 1 किलोमीटरचे प्राधान्य. प्रथम प्राधान्य कोणाला दिले जाते? RTमध्ये पहिला नंबर कोणाचा लागू शकतो? तर डिसॅबिलिटी. तर डिसॅबिलिटी म्हणजे काय? तर दिव्यांग जे स्टुडंट आहेत तर दिव्यांग मुलांना इथे पहिला प्राधान्य दिले जाते. दिव्यांग मुलांना इथे पहिले प्राधान्य दिले जाते. त्याचबरोबर ऑर्फॅन, अनाथ मुलांचाही इथे पहिला विचार केला जातो. प्राधान्यपणे दिव्यांग, अनाथ मुले, सिंगल पेरेंट म्हणजे एखाद्या जर पाल्याचा आई वडील नसेल तर जर एखाद्या विद्यार्थ्याचा आई वडील नसेल किंवा आई वडील दोघांपैकी एकच असतील तर याचाही पहिला विचार केला जातो. त्याचबरोबर भावंड शाळा म्हणजे सिबलिंग. जर एखाद्या विद्यार्थ्याची बहीण त्या शाळेमध्ये आहे आणि भाऊ ॲडमिशन घेत असेल तर क्वचित प्रसंगामध्ये अशाही विद्यार्थ्याचा विचार केला जातो. म्हणजे साधारणपणे काय तर अनाथ मुले आणि दिव्यांगाचा प्रथम विचार केला जातो, आणि याच्यानंतर मग सामान्य श्रेणी, जनरल RT कॅटेगरी. तर या कॅटेगरीमध्ये EWS, SC, ST, OBC हे सर्व सामान्य अर्जदार यांचा विचार केला जातो. पण यांच्यासाठी देखील एक असे नियम लावले गेले आहेत की त्या नियमानुसारच तुम्हाला ॲडमिशन मिळतो. तर चला आपण ते नियम कोणते आहेत बघूया. तर साधारणपणे 1 किलोमीटर प्राधान्य. जर जी आपण जनरल कॅटेगरी पकडली EWS, SC, ST, OBC इत्यादी, तर यांच्यापैकी 1 किलोमीटरच्या आत जे विद्यार्थी आहेत यांचा पहिला नंबर लागेल. याच्यानंतर 1 ते 2 किलोमीटरच्या आत जे आहेत यांचा नंबर लागेल, व नंतर 2 ते 3 किलोमीटर म्हणजे साधारणपणे जेवढे तुमचे शाळेपासून अंतर कमी तेवढा तुमचा पहिला नंबर लागतो. 1 किलोमीटरमधील प्रवेश पूर्ण झाल्यानंतरच रिक्त राहिलेल्या जागांसाठी 2 ते 3 किलोमीटर अंतरावरील उमेदवाराचा विचार केला जातो. तर अशी ही पालकांनो पद्धत असते. तर RTमध्ये प्रथम ॲडमिशन कोणाला आहे याच्याबद्दल हा एक लहानसा व्हिडिओ होता. हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.